आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। शाळेचे ऋण कधीही न विसरता जीवनात मोठे व्हा। डॉक्टर लोमेश कापडणीस, सटाणा। विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडील आणि शिक्षकांवर श्रद्धा ठेवावी, त्यामुळेच त्यांना चांगले शिक्षण, योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे भविष्यही उज्ज्वल होते। चांगल्या मित्रांच्या संगतीमुळे सुद्धा आपल्या जीवनाची दिशा ठरत असते। ज्या शाळेत आपण बालपणापासून शिकलो, मोठे झालो, त्या शाळेचे ऋण विद्यार्थ्यांनी कधीही न विसरता जीवनात उच्च ध्येय गाठून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन नाशिक येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर लोमेश कापडणीस यांनी येथे केले। सटाणा येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचालित लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये 25 वर्षापूर्वी सन 1999 ते 2000 वर्षी 10वीच्या वर्गात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी 1,11,000 रुपयांची रक्कम बँकेत ठेव स्वरूपात ठेवली आहे। त्या ठेवीचे व्याज आणि काही माजी विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या निधीतून दरवर्षी शाळेतील होतकरू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, हुशार व गरजू 50 विद्यार्थ्यांना सर्व अत्यावश्यक शालेय साहित्य भेट दिले जाते। यंदा झालेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थी म्हणून डॉक्टर लोमेश कापडणीस बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या महिला संचालिका शालनताई सोनवणे, अरुण सोनवणे, DP देवरे, राजेंद्र सोनवणे, भास्कर सोनवणे, मुख्याध्यापक विनायक बच्चाव, माजी विद्यार्थी रोशन खैरनार, रोहित शिंदे, अतुल कापडणीस, जयेश सोनवणे, निलेश अमृतकार, कमलाकर कुवर आदी उपस्थित होते। माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे स्वागत करताना संचालिका शालनताई सोनवणे यांनी माजी विद्यार्थ्यांनी इतरांसमोर दातृत्वाचा आदर्श ठेवला असून सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर या निमित्ताने संस्कार होण्यास निश्चितच मदत होईल। मुख्याध्यापक विनायक बच्चाव म्हणाले, समाजात अनेक श्रीमंत व्यक्ती असतात, परंतु दातृत्वाची भावना असावी लागते। दातृत्व हा गुण कोणत्याही पुस्तकातून शिकून मिळत नाही, तो गुण आत्मसात करावा लागतो। दातृत्वासाठी अंगी मनाचा मोठेपणाही असावा लागतो। शाळेचे आपल्यावर अनंत उपकार असल्याने माजी विद्यार्थ्यांनी त्याची परतफेड केल्याचा आनंद असल्याचेही मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांनी स्पष्ट केले। सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शेखर दळवी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर रोहित शिंदे यांनी आभार मानले। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे। माजी विद्यार्थी आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या संस्थेचे संचालक सोनवणे सर आणि सोनवणे मॅडम, बच्चाव सर आणि सर्व स्कूल कमिटीचे मेंबर्स आणि माझे वर्गमित्र यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज मला आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आहे। मी जास्त वेळ घेणार नाही कारण पाऊस येतोय त्यामुळे, पण एवढंच सांगू इच्छितो की आज तब्बल आमची बॅच 2000 सालाची आहे आणि 25 वर्षानंतर इकडे आल्यानंतर म्हणजे मला जो आनंद होतोय तो मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही। आणि आज जो मी काही आहे किंवा मी जो काही बनलोय, तर याच्यामध्ये हे पूर्ण श्रेय या शाळेचं, या शाळेच्या टीचर्सचं आहे आणि माझ्या त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यामुळे सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। म्हणून मला सगळ्यांना तुम्हाला एकच सांगणं आहे की आई वडील आणि टीचर्स यांच्यावर नक्की श्रद्धा ठेवा आणि त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट केलं आहे त्याला खरं उतरून दाखवा। त्याचबरोबर हे आपले 3 मेन सपोर्ट सिस्टम्स आहेत आणि त्याच्यासोबत आहे आपले मित्र की जे आपल्या आज तुमच्यासोबत तुमचे जे मित्र बसले आहेत ते आयुष्यभर तुम्हाला तुमच्या अडचणीमध्ये कामात येणार आहेत। तसेच माझे जे मित्र आहेत ते आज तुमच्या समोर बसलेले आहेत, तर यांच्या सपोर्टमुळे आम्ही सर्व हे काम करू शकलो आणि सर्वांनी त्या दातृत्वामधून आज जवळजवळ 50 विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य या ठिकाणी वाटप करतो आहोत। खरोखरच तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे। आणि डॉक्टर साहेब आपल्याला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला, कारण मॅडम माझ्याबरोबर या ठिकाणी होत्या, मॅडम काही दिवस माझ्याबरोबर ब्राह्मणगावलाही होत्या आणि सरांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे, अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे। आणि तुम्ही या ठिकाणी नाळ मराठा हायस्कूलची अशीच जोडून ठेवा आणि आमच्या या बच्चा विद्यार्थ्यांसाठी अजून यापुढे तुम्हाला जास्तीत
शिक्षणासाठी मदत होईल व पुढे भविष्यात मोठ्या पदापर्यंत सुद्धा पोहोचतील व अशी मदत ते इतर गरीब व होतकरू मुलांना करतील. त्यांच्या ह्या कार्यक्रमाबद्दल मी संस्थेच्या वतीने